नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. काल दुपारी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यानुसार 28 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 12 पर्यटक हे जखमी झालेले आहेत. एकंदरच काश्मीरमध्ये गेले काही वर्ष जे बदलाचे वारे वाहू लागले होते आणि काश्मीरमध्ये एक शांती, पर्यटकांसाठी एक अतिशय शांतीपूर्ण असं जीवन हे सुरू झालेलं होतं. सगळी विकासाचं जे वारं आहे ते वाहू लागलेलं होतं. त्यावर कालच्या हल्ल्याने अक्षरशः गालबोट लावलेलं आहे. अशा प्रकारचा कदाचित हा पहिलाच हल्ला म्हणायला लागेल. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सरांनी अनेक वर्ष काश्मीरमध्ये काम केलेलं आहे. महत्वाची त्यांची जी भूमिका आहे ते त्यांच्याच प्रयत्नांनी अनेक दहशतवाद्यांनी त्यावेळी सरकारला शरण सुद्धा गेलेले होते, शरणागती पत्करलेली होती. अतिशय मोलाचं असं हे काम होतं. शेकटकर कमिटी जी आहे ती संरक्षणाच्या एकंदरच विषयात काय अद्ययावत केलं पाहिजे, काय सुधारणा केल्या पाहिजेत त्यासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अतिशय व्यापक असा विचार करून त्या कमिटीने आपला रिपोर्ट सुद्धा बनवलेला आहे. याशिवाय सर सिक्कीमच्या विश्वविद्यालयाचे कुलपती आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बोलायला सुरुवात करूया. नमस्कार सर, आपलं स्वागत. नमस्कार. कालचा जो हल्ला झाला कुठेतरी काश्मीरमध्ये आपण जर विचार केला तर पर्यटकांची संख्या वाढलेली होती. आपण बघितलं की काही वर्षांपूर्वी जेव्हा राहुल गांधींनी पदयात्रा सुद्धा केली तेव्हा ते सगळीकडे तिरंगा कसा होता हे सांगत होते अभिमानाने, म्हणजे त्यांच्या पद्धतीने असं म्हणूया आपण हवं तर. आणि अचानक हे गालबोट लागलेलं आहे. आपण काश्मीरमध्ये येऊ घातलेले प्रकल्प बघितले, तिथे रेल्वे, वंदे भारत रेल्वे येते, अनेक महत्वाची कामं झालेली आहेत, रस्त्याची कामं झालेली आहेत, पर्यटक वाढलेले आहेत. काय नेमका उद्देश आहे? मॅडम अगदी बरोबर म्हटलं की काश्मीरमध्ये मागच्या काही वर्षामध्ये पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. आपण जर 1921 पासून आकडा पाहिला तर 5 वर्षामध्ये लाखो पर्यटक तिथे जातात आणि पर्यटक आणि पर्यटन उद्योग हा काश्मीरच्या लोकांचा आत्मनिर्भरतेचा एकच उपाय आहे. पैसा कमवायचा, पैसे मिळवायचे. कारण जर टुरिस्ट तिथे येणार नाही तर काश्मीरमध्ये त्रास होईल. आणि दुसरं आहे, जर आपण म्हणतो की काश्मीर ही जन्नत आहे, ते लोक म्हणतात, ती जन्नत परत येत होती. जेव्हा आम्ही तिथे काम केलं तर तेव्हा ती जन्नत एक ज्याला म्हणतो आपण हेल, त्याच्यामध्ये परिवर्तित झाली होती. पण आता परत काम झालेलं आहे. कालचा जो हल्ला आपण विचार केला याचे 2 उद्देश आहे. मी आजपासून 1 महिन्या अगोदर एका सेमिनारमध्ये म्हटलं होतं की 1 महिन्याच्या आतमध्ये काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला होईल. बर. आणि बहुतेक हे आतंकवादी पाकिस्तानी प्रशिक्षित होतील हे मी म्हटलं होतं. पण तो एक सेमिनारमध्ये एक उद्देश होता. कालचा जो हल्ला झाला आहे हा पहलगाम मध्ये ज्या जागी झालेला आहे ते एक उंच जागेवरती आहे. तिथे जायकरता फक्त पायवाट आहे किंवा घोड्यावरती बसून तुम्ही जाता आणि त्या वरती पठारावरती जसं आपल्या साताऱ्याजवळ आहे त्याप्रमाणे तिथे पोहोचेल त्याला म्हणतात स्वित्झर्लंड ऑफ इंडिया, अशी त्याची ख्याती आहे. आणि काले जे पर्यटक तिथे होते त्या ट्रूपमध्ये त्यांच्यावरती हल्ला होता. पूर्ण भारताच्या अनेक राज्याचे होते. 2 त्यात फॉरेनर्स होत्या, मुली होत्या, बायका होत्या, सगळे काही लोक होते. आणि त्याच्यावरती हा हल्ला झालेला आहे. अनेक प्राण गेले, 24 लोक गेलेले, अनेक जखमी झालेले. आणि मी ईश्वराला प्रार्थना करतो की जखमी झालेले ते बरे हो, परंतु ज्यांचे प्राण गेलेले ते प्राण तर परत येणार नाही, ही वास्तविकता आहे. आणि ही आपल्या राष्ट्राकरता एक फार मोठं नुकसान आहे. नुकसान 2 प्रकारचा, एक मानवी प्रकारचा आणि एक सायकोलॉजिकल नुकसान झालं आहे पूर्वी. हे हल्लेद्वारे आले कुठून? माझ्या मते, माझ्या अभ्यासाप्रमाणे ह्या हल्लेकरांमध्ये पाकिस्तानचे काही लोक आहे, यात म्हणजे मला मुळी शंका नाही.
आणि काही लोक त्यांच्याबरोबर जे होते ते पाकिस्तान समर्थित लोक होते जे काश्मीरमध्ये राहतात, काम करतात. आणि हे फक्त काल सकाळी येऊन त्यांनी हल्ला करून संध्याकाळी जाते नव्हते. हे त्या क्षेत्रामध्ये कमीत कमी 15 ते 20 दिवस तरी कमीत कमी हे नक्की तिथे राहिले. मग राहिले कुठे, ह्यांना आश्रय कोणी दिलं, कोणाच्या घरात राहिले, ह्यांना जागा कोणी दाखवली, ही सगळी माहिती स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. आणि ह्याकरता ज्या लोकांनी त्यांना मदत केली आहे ते पण तितकेच द्रोही दोषी आहे जितके हे आतंकवादी दोषी आहे. दुसरा एक मुद्दा आहे की पाकिस्ताननी ह्या लोकांना इथे पाठवलंय. त्यांच्याकडे जे शस्त्र मिळालेले आहे, सामान मिळालेलं आहे, ते सगळं पाकिस्तानने दिले आहे त्यांना. त्यांच्याकडे जे माहिती मिळाली आहे, त्यांचे जे हँडलर ज्याला आपण म्हणतो, त्यांचा बॉस म्हणतो, बरोबर, तो पाकिस्तानमध्ये आहे. मग हे पाकिस्तान समर्थित लोक भारतामध्ये का आले आणि त्यांनी हा वेळ का घेतला? आत्ताच काश्मीरमध्ये नवीन राज्य जे स्थापित झालेलं आहे, सरकार आलेलं आहे, मुख्यमंत्री आहे, तिथे लेफ्टनंट गव्हर्नर साहेब चांगलं काम करतात. काश्मीरमध्ये शांती परत येत होत चाललेली आहे. आणि ही सगळी माहिती पाकिस्तानला पटली नाही आणि पटत नाही. कारण की काल पासून 3 दिवस अगोदर, फक्त 3 दिवस अगोदर पाकिस्तानचे सेनाध्यक्षांनी म्हटलंय की काश्मीर इज अवर जुगुलर वेन. जुगुलर वेन म्हणजे माणसाला जे हाड असतं त्याला आपण म्हणतो, त्याच्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तान काश्मीर शिवाय राहू शकत नाही. हे त्यांनी एका कार्यक्रमात बोलले ते फक्त 3 दिवस अगोदर. याचा अर्थ काय आहे की सैन्यामध्ये, पाकिस्तानी सैन्यामध्ये पण काश्मीर आपल्या हातात घेण्याची इच्छा आहे. पाकिस्तानमध्ये आहेच त्यांचे लोक, पण जेव्हा सेनाध्यक्ष पाकिस्तानचे हे उघडकीने म्हणतात अँड विथ ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात, याचा अर्थ आहे की भारताला सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि हे नक्की हल्ला करतील. आणि त्यांनी काल तो हल्ला केला. तुम्ही जेव्हा एक याप्रमाणेच हल्ला जो होता हा अगोदर पण झाला आहे, पुलवामामध्ये झालेला आहे. आणि मग त्यांना कठोर उत्तर दिलं. माझ्या माहितीप्रमाणे केंद्र शासन, भारत शासन ह्याचं प्रत्येक कठोर उत्तर देईल ह्यात मला मुळी शंका नाही, हे करतील ते. एक महिन्यापूर्वी आपल्याला जेव्हा आपण एका सेमिनारचा उल्लेख केला आणि तिथे आपण म्हणाला होतात, नेमकं काय होतं म्हणजे एक सिक्स सेन्स पेक्षाही त्याही पेक्षा, कारण आम्ही एका सेना अधिकाऱ्याशी बोलतो आहोत की ज्यांनी अनेक वर्ष तिथे काम केलेले, काही इनपुट्स होते, काय नेमकं होतं? काही इनपुट म्हणजे बाहेरून इनपुट येत नाही. जी कारवाई पाकिस्तानमध्ये चाललेली आहे त्या पाकिस्तानला लक्षात घेऊन मी ही भविष्यवाणी केली होती. पाकिस्तानमध्ये आताच मागे काही दिवस अगोदर बलुचिस्तानमध्ये मोठा हल्ला झाला, ट्रेनचं झालं. चीनची जी तिथे संपत्ती आहे त्याच्यावरती हल्ला केला, चायनीज मारले गेले. सिंध प्रॉव्हिन्स पाकिस्तानच्या हातात नाही. त्याचप्रमाणे जे उत्तरी प्रॉव्हिन्स आहे खैबर पख्तूनख्वा, ज्याची सीमा अफगाणिस्तान बरोबर लागली आहे आणि चीन बरोबर लागली आहे, तिथे पण बंडपण आहे. ह्याकरता लोकांचं ध्यान वळवण्याकरता हा त्यांनी हल्ला करायचा होता. आणि ही आपण ज्याला म्हणतो सिक्स सेन्स किंवा फोरकास्टिंग द इव्हेंट, त्या अभ्यासावरतून मी म्हटलं होतं की पाकिस्तान नक्कीच काही दिवसामध्ये काश्मीरमध्ये गडबड करेल आणि तिकडच्या लोकांचं ध्यान काश्मीरकडे वळेल. जेव्हा भारत प्रत्युत्तर देईल, कारवाई करेल, तर ते म्हणतील आपण सगळ्यांनी एकत्र यावं, भारतने आपल्यावरती हल्ला केला आहे किंवा आपल्या विरुद्ध काम करतोय. आणि ह्याकरता आपली पूर्ण जी मानसिकता आहे ती आपण भारताकडे लावायची. मीन्स यू आर गिव्हिंग ए पॉवर टू कलेक्ट द पीपल अँड द माइंड्स अँड डायव्हर्ट देअर माइंड टू समबडी एल्स. त्या आधारावरती मी बोललो होतो. हे माझ्याकडे काही जाहीर माहिती, पण माझा अभ्यास मी करतो आणि तो अभ्यास आहे फ्युचर फोरकास्टिंग. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये भारत काय करेल, भारतात काय होईल, बांगलादेश काय करू शकतो, चीन काय करू शकतो, पाकिस्तान काय करू शकतो
आणि भारताच्या अवतीभोवती जे देश आहे ते काय करू शकतो आणि जगातले जे मोठे देश आहे हे काय करतात. हा माझा अभ्यास आहे, याच्यामध्ये माझी PhD आहे आणि ह्यावरतून मी ते काम करतो. आणि म्हणून त्या दिवशी त्या भविष्यवाणीने पण बोलता बोलता आपण ते सांगितलं होय. होतं. या हल्ल्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी दिसून आली की त्यांनी धर्म विचारला, नाव विचारलं, धर्म विचारला. आणि जर धर्म हिंदू असेल किंवा नाव झाल्यानंतर कलमा पढा असं सांगितलं. म्हणजे एकंदरच हिंदू विरोधी टार्गेट किलिंग ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचा हा हल्ला होता. अशा प्रकारची घटना तुम्ही कधी इतिहासात पाहिली आहे का? मी काश्मीरमध्ये ह्याप्रमाणे कधी नाही पाहिलं. मी काश्मीरमध्ये जवळजवळ 17 वर्षे काम केलेलं होय. आहे, एक तरुण अधिकाऱ्यापासून तर मेजर जनरलच्या पदापर्यंत. परंतु काश्मीरमध्ये हिंदू आहे का तुम्ही हे कधी विचारत नाही. ते आतंकवाद्यांनी हे का विचारलं? कारण की त्यांना सांगितलं गेलं होतं की जे जितके हिंदू आहे तुम्ही तितके मारा, तिकडे जे होते. आणि दुसरं जे एक आहे की तिथे एक ज्या मॅडम होत्या त्यांच्या नवऱ्याला त्यांनी म्हटलं, आणि जेव्हा त्या ओरडल्या होत्या ते म्हणे तू मोदी को जाके बोल, तू मोदीला जाऊन तू सांग. ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही आपल्या राष्ट्राला जे पंतप्रधान आहे त्यांच्याकडे जा, दुसरं म्हणे राष्ट्रपतीकडे जा, संरक्षण मंत्र्यांकडे जा, आम्ही जे काम करतो आम्ही ते करू आहे. तर ह्या प्रकारची मानसिकता जेव्हा ते दर्शवतात ही अत्यंत भयानक मानसिकता आहे. आणि ही मानसिकता त्यांच्या मनामध्ये भरलेली गेली होती. हे त्याला आपण म्हणतो घोगमपट्टी, असं त्यांना तिथे त्यांनी केलं असेल आणि ते करून तिथे पाठवलं असेल की तुम्ही लोकांना विचारा की तुम्ही हिंदू आहे की मुस्लिम आहे. काश्मीरी ते आहेच आहे, पण हे लोक जे होते हे काश्मीरीपेक्षा वेगळे दिसतात. आपण तिकडे जातो, काश्मीरचे लोक याप्रमाणे दिसतात, त्यांची वेशभूषा, त्यांचे कपडे त्यापेक्षा वेगळे असतात. आणि मग आपल्यामध्ये त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदू आहे की मुस्लिम आहे. जर तुम्ही मुस्लिम आहे तर त्यांनी सोडलं असतं. आणि त्यांनी हे पण विचारलं कलमा पडताय, कलमा पडताय म्हणजे तुम्ही प्रार्थना करता काय. तर ह्या प्रकारचं आहे की त्यांना कुणीतरी तिकडचे जे त्यांना आपण म्हणतो हँडलर्स ऑफ द टेररिस्ट, त्यांना हे सगळं शिकवलं गेलं होतं. आणि त्याला पूर्णपणे त्यांची मानसिकता बदलून त्यांना तयार करून त्यांनी इथे पाठवलं होतं. ही एक वास्तविकता आहे. आणि ह्या प्रकारची वास्तविकता ही फक्त 5 लोकांमध्ये नाही जे आले होते किंवा 10 आले होते. ही मानसिकता एका पूर्ण ग्रुपमध्ये तयार केली जाते की उद्या जर हे परत आले आणि ते नक्की येतील, 100% तुम्ही घ्या माहिती. आणि ह्यांच्यापैकी काही लोक काश्मीरमध्ये आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हे ज्या लोकांकडे आलेले राहिले, कारण की कमीत कमी 2-3 आठवडे पहिले आले होते, इतके तर ते राहिले कुठे, त्याला जेवण कोणी दिलं, पैसा कोणी मागितला, त्याची माहिती त्यांनी पोलिसला दिली का, नाही दिली. म्हणजे ते लोक पण ह्यांच्या बाजूनी कामं करतात आहे आणि ते लोक पण तितकेच दोषी आहे तितके हे आतंकवादी आहे. जोपर्यंत आपण हे कठोर त्याला म्हणतो एक पाऊल उचलत नाही हे सगळं बंद होणार नाही. मी केलेलं आहे, आतंकवाद्यांना सरेंडर केलंय तिथे. त्याला आपण बाध्य करत होतो. ते म्हणत होते, त्यांच्यामध्ये एक म्हण आहे कि या तो आप जन्नत में जाएंगे या जहन्नुम में जाएंगे, बाहुक्म हिकमत्यार. तर मी त्यांना म्हणत होतो कि ना तो सैयद ही जाएगा ना सुलेमान जाएगा, कर कोई जाएगा जन्नत में तो पता इंसान जाएगा. इसलिए आप इंसान बनो, आप सैयद मत बनो, आप सुलेमान मत बनो, आप जो कोई भी आप इंसान है, इंसानियत से काम करो तो आपको जन्नत के दरवाजे खुलेंगे. अशी माहिती मी तिकडच्या लोकांना देत होतो आणि त्यांना ती पटली. ते म्हणत होते की हा साहेब बरोबर तुम्ही म्हणताय, आम्ही ते भेद करत नाही. कारण की काश्मीरमध्ये पण शिया सुन्नी लोकांचे खूप मोठा समुदाय आहे आणि त्यांच्यामध्ये पण होतो. तर माझी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही एकत्र राहा, तुम्ही इथे जन्मात आलेला आहे, तुम्ही शिया सुन्नी हे सगळं करू नका, हे चांगलं नाही तुमच्याकरता. आणि त्यांनी शिया लोकांनी मान्य केलं, सुन्नी लोक नाही मानले. तर त्यांचा मुद्दा होता, वेगळा विषय आहे, त्यांना कुणी सांगितलं तुम्ही मानू नका. ही सगळी ही मानसिकता आहे, हे पाकिस्तानचे लोक तयार करत होते त्यावेळेला. त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांना मी म्हटलं की तुम्ही जरा ह्यांना लोक बोला, नाही आप लोग काम कीजिए, आप किस लिए आप आहे. त्यांनी आपले हातच जोडले की आमचं काही काम नाही आहे ते. ह्या प्रकारची मानसिकता त्यावेळेला होती. आणि परत
आता त्या प्रकारची मानसिकता काही लोकांमध्ये येत आहे. मी त्यांची नावं घेत नाही, मी त्यांना माहीत आहे, त्यांना ओळखतो चांगल्याने. कारण की जो क्षेत्र जिथे पहलगाम आहे हा कोणाच्या हाताखाली आहे, तिकडचा राजनैतिक व्यक्ती कोण आहे मुख्य, आणि ही माहिती त्यांना नव्हती हे मी मान्य करू शकत नाही. त्यांना नक्कीच काही ना काही माहिती होती, पण पूर्णपणे माहिती नसेल हे. पण कुठे ना कुठे तर बातमी आली असेल, आणि जर त्यांनी काही काम केलं नाही, कोणाला सूचना नाही दिली, पोलिसला सूचना नाही दिली, आणि तिथे दुसऱ्या दिवशी आहे की त्या क्षेत्रामध्ये पहिले सैन्य काम करत होतो, तिथून सैन्याला बाहेर काढलं आणि सीआरपीच्या लोकांना दाखवलं. सीआरपीचे लोक जे आहे ज्यांचा तो मेन उद्देश आहे ते आंतरिक सुरक्षेमध्ये काम करतात. होय, ते पोलीस आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस. तर त्यांची मानसिकता, त्यांचा दोष नाही आहे त्याच्यामध्ये, पण त्यांची मानसिकता पण पोलीसची होती. त्या लोकांना तुम्ही तिथे लावलंय, सैन्य तिथून बाहेर काढलं, तर त्यांची पण काम करायची पद्धती वेगळी असते. सैन्य जेव्हापर्यंत होतं तिथे एकही घटना घडली नाही, पण सैन्य तिथून बाहेर काढा ही मानसिकता आली कुठून, कुणी कोणाला सांगितलं, ह्याच्यामध्ये एक मोठा भूमिका आहे. आणि ह्याकरता आपल्याला काळजीपणे लक्षात केलं, मला पूर्ण विश्वास आहे की केंद्र शासन याच्यावरती लक्ष टाकेल आहे आणि टाकलं पाहिजे. कारण की जेव्हापर्यंत माणसाची, व्यक्तीची मानसिकता बदलत नाही, ती मानसिकता माणसाला खाते. बरोबर. आणि ह्याकरता आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. आपण बघितलं की आता जर भारताचा विचार केला तर पंतप्रधान परदेशामध्ये होते आणि इस्लामिक कंट्रीजमध्ये, इस्लामिक नेशन्समध्ये भारताचं एक चांगलं स्थान निर्माण होतंय, खूप चांगले सौहार्दाचे संबंध निर्माण होत आहेत. नेमकी ती वेळ साधून, आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष इथे आलेले होते, नेमकी ती वेळ साधून ही घटना केलेली आहे. नक्की 100%. कारण की अमेरिकेचे उपाध्यक्ष, उपराष्ट्रपती इथे येणार आहे, ही भारतीय पूर्ण जगाला माहित होती, रोज टीव्हीवर येतो. आणि भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियाला ही पण माहिती होती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी हे जे पाकिस्तानमध्ये बसून प्लॅनिंग करतात हे लक्षात ठेवतात. त्या दिवशी पंतप्रधान जेव्हा सौदी अरेबियामध्ये होते, पहिले अनेक वर्ष पहिले पाकिस्तानला पूर्ण पैसा, मदत सगळी सौदी अरेबियामधून येत होती, तो पैसा. आणि त्या पैशातून पाकिस्तान जो आहे हा आतंकवादी विरोधी पण काम करत होते. मग जेव्हा ही बातमी आणि पूर्ण विश्वास सौदी अरेबियाला, त्यांनी तो पैसा द्यायला बंद केलं. सौदी अरेबियाने आता पाकिस्तानशी संबंध तोडलेले नाहीच आहे त्यांनी. कारण त्यांच्या लक्षात आलं की पाकिस्तान विश्वासू देश नाही, आणि पाकिस्तानवरती विश्वास करणं, त्यांना मदत करणं हा एक फार मोठा गुन्हा आहे. तर त्यांनी पूर्णपणे सोडले. परंतु ज्या लोकांनी हे प्लॅन केलं होतं त्यांना ही पूर्ण माहिती होती की आजच्या दिवशी भारतीय पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये आहे आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती दिल्लीला आहे. आणि ह्याकरता तो मोका सोडून त्यांनी हे काम केले. आपण पाकिस्तानमधली अंतर्गत परिस्थिती बघितली तर अतिशय अस्वस्थ आहे. पाकिस्तानची सेना जवळपास 85% जी भारत पाक सीमेवर असते त्यापैकी बरीचशी त्यांना बलुचिस्तानच्या बंदोबस्तासाठी त्या बाजूला न्यायला लागलेली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अंतर्गत त्यांच्या दुफळ्या आहेत. हे तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की आपल्या स्वतःच्या जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी सुद्धा हे असू शकतं. पण ह्याला उपाय काय? आता भारताने कशा प्रकारची पावलं उचलली पाहिजेत? कारण तुम्ही संरक्षणाच्या बद्दलचा एक रोडमॅप नाही म्हटलं तरी सरकारला दिलेला आहे. शिवाय तुम्ही अनेक सरकारांबरोबर काम केलेलं आहे. आताच्या सरकारची मानसिकता ही पूर्वीच्या सरकारच्या मानसिकतेपेक्षा व्हेन इट कम्स टू नॅशनल सिक्युरिटी, नॅशनल इंटरेस्ट काही बदलली आहे का? मिजाज बदलला आहे का? जेव्हा मी त्या कमिटीचं अध्यक्ष काम करत होतो त्यावेळेला पर्रिकर साहेब जे इथे बसले, इथेच बसले होते, तिथे तुम्ही बसलाय आणि ते मी बसलोय. तर आम्ही अनेकदा चर्चा करत असतो याच्यावरती कमिटी चालणं. आणि त्यावेळेला मी त्यांना अनेकदा म्हटलं की आपल्याला चीनपेक्षा जास्त धोका पाकिस्तानकडून आहे. चीनकडून जो धोका आहे यात काही शंकाच नाही आहे, परंतु तितकाच धोका आपल्याला पाकिस्तान करता आहे. आणि पाकिस्तानवरती आपण कधीही विश्वास करू नये. आपण कधी म्हणू नये की पाकिस्तानशी आमचे संबंध चांगले झाले, हे होणार कधी नाही. कारण की ते जर संबंध झाले तर पाकिस्तानमध्ये जे राहणारे लोक आहे, जे शासन करताय, त्यांचं शासन संपेल आणि त्यांची गद्दी सांभाळायला ते करतात आहे. दुसरं मी त्यांना म्हटलं होतं की आपल्याला
आपल्यावर पाकिस्तान अनेकदा हल्ला करेल. त्याच्या अगोदरच कारगिलचा हल्ला झाला होता, होय. शरदनी केला होता. नंतर पाकिस्तानने कारवाई केली. तर पाकिस्तान समर्थित जे आतंकवादी आहे, शेवटी यांना आदेश देतो कोण? यांना पैसा कोण देतं? यांना प्रशिक्षण कोण देतं? यांना शस्त्र कोण देतं? यांची मानसिकता कोण बदलतं? हे सगळे त्यांचेच लोक करतात ना. सेना आणि ISI. म्हणजे पाकिस्तानी सैन्य आणि ISI मिळून हे सगळे लोक कामं करतात ते भारताच्या विरुद्ध. आणि ह्यांची मानसिकता कधी बदलणार नाही. ह्याकरता माझं असं मत आहे, गोष्ट चुकीचं आहे, ज्याप्रमाणे इस्रायलने आपली राष्ट्रनीती संरक्षणाबद्दल केलेली आहे त्याचप्रमाणे भारताने पण केली पाहिजे. याचा अर्थ हा नाही की आपण कोणाकडे जाऊन हल्ला करायचा, बरोबर. असं नाही आहे. परंतु जर तुम्ही आमच्या एक बोट कापलं, आम्ही तुमचा हात कापून टाकू, जोपर्यंत ही भीती पाकिस्तानला येत नाही हे लोक करत राहतील. कारण की इस्रायल भारतापुरते तर ते म्हणतात तुम्ही आमचे देवता आहे, कारण का हेफा नावाची जागा आहे तिथे भारतीय सैन्याने युद्ध केलं होतं. आणि त्यावेळेला जेव्हा शत्रू परत गेला किंवा इस्रायल जन्मात आलेला आहे तर ते आपल्याला देवासारखे मानतात. होय. मी जाऊन आलोय तिथे अनेकदा, तिथे पाहून आलोय. आणि त्यांची जी राष्ट्रनीती आहे, कारण की इस्रायल जो आहे हा अवतीभोवती 7 शत्रू देशांची घुमवला आहे आणि एकमेव एकत्र राष्ट्र आहे. त्यात पाहिलं तर आपण तर आपल्याकडे नाहीच आहे असं. पाकिस्तान हे चीनला सोडून बरोबर. बाकी राष्ट्र काही आपल्याला त्रास इतका देत नाही. इतकं दिलं पाहिजे थोडा बहुत ते करतात, पण ती त्यांची राष्ट्रीयता आहे. आणि ह्याकरता पाकिस्तानला ही माहिती असली पाहिजे आणि ती फक्त असून नाही, आपण करतून दाखवलं पाहिजे की जर तुम्ही आमचं एक बोटाल कापाल आम्ही तुमचा हात कापूय आणि कापले पाहिजे. जर आपल्याला आपल्या इतकी मोठी आपली जनसंख्या आहे त्यांना सुरक्षित असले पाहिजे. आपलं मुली आई वडील जे आहे हे सुरक्षित नाही. पंजाबमध्ये पहा काय चाललेलं आहे. पंजाबचे जे आतंकवादी आहे तेवढं संरक्षण पाकिस्तानमध्ये मिळतंय. आजही मिळतंय त्यांनी. तर त्यांनी आपले धंदे बंद नाही केलेले. ह्याकरता भारतीय शासन पद्धतीला भारतीय सैन्याचं समक्ष तत्पर असतं. तुम्ही उद्या आदेश द्या ते काम करतील आणि कधी कधी नाही देत ते तरी पण ते करतात. कारण की तुम्ही शत्रूला आतमध्ये येऊ देणार नाही. शत्रू सीमेच्या आत यायच्या अगोदरच तुम्ही त्याला मारलं तरच काम होऊ शकतं. ते काम सैन्य करतंय. परंतु ज्या प्रकारची कारवाई का झाली आहे त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता आपण जर सैन्याला पूर्ण मोकळपणा नाही दिला तर सैन्यावरती आपण बंधन जास्त टाकले तर मग ते कामं होत नाही. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय शासन पद्धती आणि भारतीय शासक हे नक्की करतील आणि केलं पाहिजे. अन्यथा लोक म्हणतील की तुम्ही आमच्याबरोबर विश्वासघात केलेला आहे. आम्हाला ज्याप्रमाणे ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये कॅनन फॉडर, करेक्ट, असं तुम्ही आम्हाला मानताय. आणि ही मानसिकता आपल्या वर्तमान केंद्रीय शासनाची नाही. वर्तमान केंद्रीय शासन आपला जो आहे आणि अनेक राज्यामध्ये आपले शासन चाललंय ते ह्या प्रकारची कारवाई सहन करणार नाही. आणि ह्याचं नक्की उत्तर काही दिवसामध्ये किंवा एखाद्या आठवड्यामध्ये नक्की मिळेल. 1-2 महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सौहार्द शांतता प्रस्थापित करणे हे एक आव्हान असणार आहे. विकासाची ज्या गतीने सुरू आहे ती गती कायम ठेवणे आणि चोख प्रत्युत्तर अशा स्वरूपाचं देणं की त्यांनी एका नव्या युद्धाला तोंड तर फुटायला नको परंतु शत्रूला धडा बसायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. अशी नीती काही असेल राज्य आपल्या नक्की होईल. आणि कारण की शत्रूला पण ही भीती नाही की आम्हाला हे धडा शिकवतील आणि सैन्य धडा शिकवण्याचं एकच काप आहे. त्या प्रकारचा धडा शिकवावा लागतो की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की आपण जर बोट उचलला हात उचलला तर मग आपला शत्रू आपल्याला काय करेल. दुसरं आहे की जे काश्मीरचे लोक आहे ते शांतिप्रिय लोक आहे. काही लोक त्याच्यामध्ये आहे बदमाश, त्याच्यामध्ये काही राजनैतिक पण आहे. त्यांचा धंदा सेपरेटिस्ट जे आहेत ते सगळे काही राजकीय घराण्यांच्या मदतीशिवाय आपल्या इथे वाढलेलेच नाहीये. बरोबर आहे. पण लोकांना शांतता हवी, लोकांना व्यवसाय हवा, लोकांना मुलांचं शिक्षण हवंय, लोकांना मुलांना धंदे हवे. आणि ते धंदा म्हणजे मुख्य धंदा काश्मीरचा आहे टुरिझम. आणि टुरिस्ट तेव्हाच येतील जेव्हा ही शांतता राहील. टुरिस्ट न यावे ह्याकरता पण काही लोकांनी हे बदमाशी केलेली आहे. आणि मग जेव्हा पैसा नाही आहे तर मग ते कुणाकडे जातात पागतात. मला माहित आहे
की जेव्हा तिथे आतंकवाद फैलला होता, किती लोकांनी कुणाकडून किती पैसे मागितले आणि ते म्हणतात मी तुम्हाला पैसे देऊ पण तुम्ही आमच्याकरता हे काम करा. हे पण मला माहिती आहे पूर्णपणे. तो एक मोठा विषय आहे, कधी आपण नंतर त्याच्यावरती बोलू. परंतु ही वास्तविकता आहे आणि ही वास्तविकता पण आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं, मला पूर्ण खात्री आहे की आपले जे सैन्य अधिकारी तिथे आहे हे त्याच्यावरती लक्ष ठेवतात. मुळात पाकिस्तानने यापूर्वी जेव्हा जेव्हा भारताशी युद्ध केलेलं आहे त्यांना एकदाही विजय प्राप्त झालेला नाही. भारतीय सेनेने नेहमी चोख उत्तर दिलेलं आहे. तरीही हे वारंवार धारिष्ट कसं करू शकतात? मॅडम, एक म्हणे, मरता क्या न करता. त्याचा मृत्यूच जवळ येत आहे, तो काय नाही करेल. मला असं वाटतं काही वर्षांमध्ये, तुम्ही नोट करून ठेवा, होय, पाकिस्तानचं विघटन होईल. आपण माहिती मी जिवंत आहे की नाही, परंतु पाकिस्तानचं नाही, आपण ते विघटन पाहायला नक्की आहे. राहावं. आणि त्या विघटनला न होऊ देण्याकरता, लोकांना एकत्रित करून ठेवण्याकरता हे सगळं करतात आहे. कारण की बलोचिस्तान हा पाकिस्तानमधून वेगळा होईल. दुसरं एक म्हणणं आहे की जर पाकिस्तानमधून समुद्रकाठ काढला तर पाकिस्तानकडे कुत्रा पण विचारणार नाही. समुद्री काठ काढायचा दोनच मार्ग आहे, एक बलुचिस्तान आणि दुसरा सिंध कराची. सिंध कराची. होय. आणि हे नक्की होईल. ह्याच्यामध्ये काही विदेशी लोक पण कामं करतील ही मला पूर्ण खात्री आहे आणि हे होईल तिथे. फक्त शेवटचा प्रश्न असा की 3 गोष्टींवर इथे कुठेतरी इंटेलिजन्स, हे म्हणजे आपला इंटेलिजन्स अजून स्ट्रॉंग करणे, अंतर्गत सुरक्षा अतिशय इतकी चांगली टाईट घट्ट करणे की ज्यामध्ये अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, आणि तिसरं म्हणजे कायमचा धडा बसेल असं प्रत्युत्तर देणे. या 3 स्तरावर काम करायला लागणार आहे. आणि त्यासाठी काय काय नक्की करायचं आहे. अंतर्गत सुरक्षेकरता मला वाटतं की काही शासकीय लोक की तुम्ही सैन्याला काढा, CRP ला टाका, तुम्ही BSF ला टाका, हे सगळे धंदे ते का करतात? त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे हे जाऊन ते गृहमंत्रीला म्हणतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मग गृहमंत्री काम करतात. पण त्यांना हे माहीत नाही की ते जे सैनिक आहे, ते जे लोक आहे, ते हे काम करायकरता नाही. त्यांचं काम दुसरे जागी कामं करायचे आहे. तर ही जी पद्धती, कार्यपद्धती बदली केली पाहिजे की जिथे तुम्ही सैन्य लावलेलं आहे, सैन्याला बाहेर काढून तुम्ही पोलीसचे लोक तिथे पाठवू नका. सैन्याबरोबर काम करा, सैन्याबरोबर. पण ते करायला तयार होत नाही. म्हणजे लोक तयार होतील पण ते जे वरिष्ठ अधिकारी आहे ते आय एम द गॉड अशी त्यांची मानसिकता आहे. ती मानसिकता बदली केली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पंतप्रधानांनीच सांगितलं पाहिजे की हे सगळे धंदे तुम्ही बंद करा. कोणत्याही वरिष्ठ अधिकारीने म्हटलं तो कामावरती राहणार नाही. मी असताना स्वतः तत्कालीन त्यावेळेला मेजर जनरल जेव्हा चालू होतो तेव्हा आदेश आला की 5 CRPच्या लोकांमध्ये एकाकडे बंदूक राहील आणि 4 लोकांकडे काठ्या राहतील. ऑर्डर्स आले होते. मग मी आपल्या लोकांना सांगितलं, आमच्या लोकांना, सेनाध्यक्ष सांगितलं की हे काय करतात हे धंदे, आणि हे ऑर्डर्स आपण चेक करा. हे दिल्लीहून आले होते गृह मंत्रालयामधून. कोण होते की त्यावेळेला त्यांचे ऑर्डर्स आले होते की तिथे ते पोलीसवाले आपले जे CRPचे लोक कामं करतात ते 4 लोकांच्या हातात तुम्ही काठ्या द्या, एका हातात बंदूक द्या, म्हणजे 4 लोक तुम्ही मारा, एक मरेल आपल्या. ह्या प्रकारची मानसिकता आहे. तुम्ही पहा, चेक करा, रेकॉर्ड मिळेल तुम्हाला. 90, 95, 96, 97 मिळेल तुम्हाला. ह्या प्रकारची जी मानसिकता आहे आणि ह्या प्रकारचे जे तुम्ही कामं करतात ते सगळे बंद करा. तिकडे जे अधिकारी काम करतात आहे, तिकडे जे उपराज्यपाल काम करतात आहे, त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. तिकडचे राजनैतिक आहे ते तिकडेच राहू द्या, त्यांचं पण तुम्ही ऐका, त्यांना नकारात्मक तुम्ही करू नका. परंतु ते जे काही करतील त्यांच्या भलाकरता करतात, त्यांच्या लोकांच्या भलाकरता करतात, माहीत नाही मला, मी तरी पाहिलं नाही. पण त्यांच्या भलाकरता नक्की करतात ते. आणि होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये ईश्वर त्यांना सद्बुद्धी देईल, त्यांचं चांगलं काम करतील. लोक आहे म्हणून तो अमित मंत्री आहे, लोक आहे म्हणून ते राष्ट्र आहे, लोक आहे म्हणून तिकडची काश्मीरच उरलेली आहे. जर काश्मीरच संपली मग हे लोक काय करतील तिथे जाऊन? ही मानसिकता पण त्यांनी बदली करायची आणि तेच करू शकतात.
आपण जाऊन काही बंदूक लावून त्यांच्यावरती मानसिकता बदली होत नाही माणसाची. मी सायकोलॉजिकल वॉरफेअरमध्ये 3री PhD केली आहे. तुम्ही ती मानसिकता बदली करायला फार वेळ लागतो आणि ती मुळापासून आपल्याला काढावी लागते. आणि जर आपल्या शासनाने ते नाही केलं ते मी आमचं सांगतो, मला भविष्याने नाही करत आहे, पण असे हल्ले होतील आहे. आणि परत आम्ही हेच म्हणू, हम ईंट का बदला पत्थर से देंगे, ईंट का बदला पत्थर से देंगे. अरे तुम्ही ईंट का बदला ईंट से दो ना पहिले, पत्थर बाद में ढूंढना. तर नुसते व्याख्यान देऊन कामं होत नाही. काम करून आपल्या शत्रूला माहीत पाहिजे की जर आपण ह्याच्यावरती हात उचलला, बोट उचललं, तर हा आपला हात कापून टाकेल. जो पण की त्या शत्रूला हे माहीत नसतं तो असे हल्ले करत राहणार. मी प्रार्थना करतो देवाला असे हल्ले न करो, त्यांच्यामध्ये मानसिकता येऊ, पण पाकिस्तान गप बसणार नाही ह्यातमध्ये मला मुळी शंका नाही आहे. धन्यवाद सर, आपण खूप विस्ताराने या विषयाबद्दल सांगितलं. जय हिंद. तर आपण बघत होता की जनरल शेकटकर यांनी काश्मीरमध्ये बराच काळ जो त्यांचा होता सर्व्हिसचा तो तिथे होता आणि काही महत्त्वाचे मुद्दे जसे मांडलेले आहेत तसं पाकिस्तानला कायम स्मरणात राहील असा धडा आपला सरकार देईल असे त्यांना विश्वास तर वाटतोच आहे. त्याशिवाय काही महत्त्वाची पावलं कशी उचलली पाहिजे तेही त्यांनी सांगितले. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं निश्चित आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी जनरल शेकटकर यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद.